शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी। नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहावे। पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी आज महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली। अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या। सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी त्यांना दिले। या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपयुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे, शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते। यावेळी विटावा सबवे, पेढ्या मारुती परिसर, मसुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञान साधना महाविद्यालय आदी ठिकाणच्या सकल भागांची पाहणी आयुक्त श्री राव यांनी केली। विटावा सबवे येथे 40 HP चे पंप बसवण्यात आले असून त्याची पाहणी आयुक्तांनी केली। या ठिकाणी 24 तासांसाठी 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। तसेच हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। पेढ्या मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून क्रॉस कल्व्हरची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी केले। वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो, या ठिकाणी महानगरपालिकेचे पंप उपलब्ध केले जात आहेत। तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महानगरपालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। चिखलवाडी परिसरात सद्यस्थिती बसवण्यात आलेल्या पंपाची पाहणी आयुक्तांना केली। अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्णपणे क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क राहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचनाही आयुक्त श्री राव यांनी यावेळी दिल्या। पावसाळ्यासाठी महानगरपालिकेचे संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। महानगरपालिका हद्दीतील 300 किलोमीटर नाल्याची सफाई करण्यात आली आहे। मशीनच्या सहाय्याने ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेने हाती घेतला आहे। महापालिका क्षेत्रात एकूण 34 सखल भाग असून त्यापैकी 14 सखल भाग थोड्याशा पावसात पाणी साचते, यासाठी एकूण 64 पंपांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले। अतिवृष्टीच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत।